नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। गावावरून ना रताळी आणली होती, ती छान शिजत लावते आता। आज आहे होळी, संध्याकाळी होलिका पूजनासाठी आपण जाणार आहोत, पण त्यापूर्वी सकाळी नाश्ता करून घेऊया। आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि संध्याकाळी तर पुरणाचा बेत करायचा आहे। आता गडबड असली की सगळे शूट करायला नाही मिळत, थोडंसं शूट केले ते आज मी शेअर करते। उकडून घेतलेली आहेत रताळी, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी चव लागेल आणि पूर्ण प्लेनच खायची आहे। दही वगैरे सगळेजण दह्यासोबत खातात, पण मी साखरेसोबत ट्राय करणार आहे। साखरेसोबत सुद्धा खूप छान लागतात रताळी, नक्की घरी ट्राय करा। आता त्यांनी इथे ना चिकू छान कट करून दिलेले आहेत, ते आधी ट्राय करते। होळीसाठी तयारी सगळी झालेली आहे, पण आम्हाला पूजा करायला नाहीये, तर 12 दिवस तरी पूजा नाही करायची, त्यामुळे विशेष अशी काही तयारी नाही। पण मजा तर तेवढीच येणार आहे, कारण सोसायटीमध्ये खाली होलिका दहनासाठी संध्याकाळी जाऊ। पण दिवसभर काम चालू आहे, कारण मैत्रिणीच्या घरी आहे लग्न आणि तिचे बरेचसे कपडे शिवायचे बाकी आहेत आणि आज कुठल्याही परिस्थितीत 2 दिवसात सगळे कपडे शिवून दिलेच पाहिजेत। आणि अशी घाईची कामं असली ना कीच पटापट कामं होतात, आणि निवांत कामं असली की मग बराच वेळ लागतो मशीनची कामं आवरण्यासाठी। संध्याकाळी छान होलिका दहनासाठी गेलो, दर्शन घेतलं फक्त, आणि आता शिमग्याची तयारी करायची आहे आपल्याला। गावाला जायचंय, खूप एक्साइटमेंट आहे। खरं तर मुलींना सुट्टी बिलकुलही मिळालेली नाहीये, पण तरीही 2-3 दिवस खाडे करून गावाला जाणारच आहोत, कारण मस्ट आहे गावाला जाणं, शिमग्यासाठी आणि गणपतीसाठी सुद्धा। इथे छान एक फॅमिली फोटो क्लिक केला। आता कॅमेरामॅनला माहितीच नाहीये की व्हिडिओ क्लिअर येत नाहीये, पण काही हरकत नाही, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। छान होलिका दहन झालंय, घरी पुरणपोळ्यांचा बेत केलेला आहे आणि त्याची काहीही शूटिंग मला करायला जमलेली नाहीये, आणि कारण आता तयारी गावाकडची, त्याच्यामध्येच आम्ही जास्त एक्साइटेड आहोत। आणि काव्या मॅडम, अनन्या, लहान मुलांनी तर आत्ताच कलर खेळायला सुरुवात केलेली आहे, आणि उद्या थोडंफार कलर खेळायला खाली सोसायटीमध्ये सगळेजण जमतीलच। आता कलर खेळताना शूटिंग काही करता येणार नाही। सकाळी दुसऱ्या दिवशी ना आधी कलरिंगची तयारी चालू आहे, आदल्या दिवशीच कलर, पिचकारी आणि फुगे वगैरे आणून ठेवले होते। उठल्या उठल्या पहिले अनन्याची फुगे पाण्याने भरायची तयारी। सकाळी उठल्या उठल्या कलर्स, फुगे, पिचकारी सगळ्यांची शोधाशोध चालू आहे। अनन्या तर उठल्या उठल्याच फुगे भरायला घेतलेले आहेत अनन्याने पाण्याचे। आता इथे कोणी पिशव्या वगैरे पण पाण्याच्या मारतं, पण नको, ते जास्त लागतं, म्हणून फुगे आणून ठेवलेले मी आदल्या दिवशीच। इथे फुगे भरती आहे अनन्या, आता तयारी काही करून द्यावी लागत नाही। आणि खरं तर इथे हे फुगे भरता भरता काव्या मॅडमने पिचकारीच तोडलेली आहे अनन्याची, त्यांनी दुसरी नवीन आणून दिली। खाली गेलो, छान मैत्रिणींनी एन्जॉय केलं। आता लवकरच म्हणजे आजच रील्स वगैरे शेअर करेन होळीच्या। छान छान रील्स शूट केल्या आणि जाम मजा आली, भरपूर मजा केली, आणि नाश्त्याची पण व्यवस्था होती खाली। मग काय, सकाळचा नाश्ता वगैरे तर खेळून खालीच केला घरी आल्यानंतर। खरं तर सकाळी पण त्यांना कलर लावला, आता आल्यानंतर पण कलर लावला, जाम मजा आली। सगळं झाल्यानंतर फायनली पूर्ण फॅमिलीची एक सेल्फी घेतली, आणि आल्यानंतर ना 2-3 ब्लाउजं शिवलेली, त्यांच्या आधी हुकं लावून देऊन टाकली। छान मैत्रिणींसोबत एन्जॉय तर केलं, त्यांना सकाळी कलर लावला होता, आता दुपारीही कलर लावला। आता होली आहे, बुरा न मानो होली आहे। छान सिंपल असा ब्लाऊज शिवलाय, खूप प्रिटी लुक आलाय, मला पर्सनली खूप आवडला आणि कस्टमरला तर आवडलाच। साडी येलो कलरची आहे, त्याचा बो लावलेला आहे, आणि बाकी सिंपल हाताला डिझाईन केलेली आहे।
खूप प्रिटी लुक झालेला आहे. मला तर आवडला, कस्टमरही खूप खुश. आता पूर्ण दिवस असंच गेला, अर्धा दिवस तर खेळण्यामध्येच गेला आणि नंतर ही सगळी कामं कंप्लीट करून दिली आणि गावाला जायचे म्हटल्यानंतर मलाही पटकन कामं करून द्यायचे. मग 4 दिवस काही सुट्ट्याच असणार आहेत. खूप सिंपल आणि छोटासा व्हिडिओ आजचा झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.